सुरगाणा तालुक्यातील घागबरी सापुतारा मार्गावरील नागझरी येथील पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेले आणि या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे आणि त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे। या पार्श्वभूमीवर सुरगाणा तालुक्याचे भाजप ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष विनायक गावित यांनी घटनास्थळी भेट देत काही कार्यकर्त्यांसह सरकार आणि संबंधित ठेकेदाराविरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदवला। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून रस्ते आणि पुलांच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नागरिकांच्या मते विकास कामांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात असला तरी प्रत्यक्षात कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे पावसाळ्यात रस्ते आणि पूल धोकादायक ठरत आहेत। नागझरी पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे। विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या जबाबदार अधिकाऱ्याने स्वतःच्या सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। स्थानिक नागरिकांच्या मते आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यापेक्षा संबंधित लोकप्रतिनिधी, मंत्री, प्रशासन यांच्याशी समन्वय साधून तातडीनं पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, पूल आणि रस्त्यांच्या दुरुस्तीची व्यवस्था करणे आणि जनतेला दिलासा देणे ही लोकप्रतिनिधींची प्राथमिक जबाबदारी आहे। ग्रामस्थांचा आरोप आहे की अनेक विकास कामांमध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासन, ठेकेदार यांच्यातील संगनमतामुळे दर्जाहीन कामे होत असून त्यांचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे। तुम्ही जगा आणि आम्हालाही जगू द्या या मानसिकतेतून सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे। त्यामुळे रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरते। दरम्यान नागझरी पूल वाहून गेल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झालेले असून शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ आणि आरोग्य सेवांपर्यंत पोहोचण्यास नागरिकांना मोठ्या अडचणी येत आहेत। प्रशासनाने तातडीनं पर्यायी व्यवस्था करून नवीन पुलाच्या उभारणीसाठी आवश्यक पावले उचलावीत अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। भाजपप्रणीत सरकारचे पदाधिकारी जर सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। ज्यांनी जनतेला न्याय मिळवून द्यायचा तेच आंदोलन करत असतील तर ही परिस्थिती लोकशाहीसाठी चिंताजनक आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ।